9 तारखेला एका वृद्ध महिलेची फरियाद तहसील पोलीस ठाण्यात आली होती। प्रधानमंत्री मोदी योजनेअंतर्गत कर्ज असलेल्या महिलांना पैसे मिळणार आहे असं सांगत एक अनोळखी महिला त्या वृद्ध महिलेच्या घरी येऊन तिच्या गळ्यातील सोन्याची 5 ग्रामची चेन काढून गहाण ठेवायची आहे असं सांगून पैसे आणून देतो असं बोलली आणि मात्र फरारच झाली। महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने शोध काढून आरोपी महिला ज्योती रामटेके राहणार आमगाव गोंदिया हिला अटक केली गेली। तिच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास कार्यवाही तहसील पोलीस करत आहे। दिनांक 9/11/2025 रोजी वयोवृद्ध महिला यांनी पोलीस ठाणे तहसील येथे तक्रार दिली होती की नरेंद्र मोदी योजनेअंतर्गत कर्ज असणाऱ्या वृद्ध महिलांना पैसे वाटप चालू आहे अशी स्कीमची बतावणी करून एका अनोळखी महिलेने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी वजन 5 ग्रामची ताब्यात घेऊन गहाण ठेवण्याकरता जाऊन पैसे घेऊन येते असे सांगून ती तिथून निघून गेली आणि पुन्हा वापस आली नाही। या आशयाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर संदर्भाने जेव्हा पोलीस स्टेशन तहसील येथे आम्ही तपास करीत होतो तेव्हा प्राप्त टेक्निकल आणि ह्यूमन इंटेलिजन्सद्वारे आरोपी महिला नामे ज्योती रामटेके राहणार आमगाव गोंदिया हिने सदरची बतावणी करून महिलेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथक आमगाव येथे जाऊन महिलेला ताब्यात घेऊन आणि वृद्ध महिलेचा गळ्यातील वितळवलेले सोने नमूद महिलेच्या ताब्यातून घेऊन पोलीस ठाणे येथे आलेले आहेत। सदरील आरोपी महिला निशिगंधा उर्फ ज्योती रामटेके हिचा पूर्वीचा 2022 सुद्धा याच पद्धतीच्या गुन्हे केल्याचा रेकॉर्ड आहे। सदरील गुन्हे हे कामठी आणि कळमना या ठिकाणी दाखल आहेत। दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सुद्धा तिने पोलीस ठाणे तहसील आणि पोलीस ठाणे जरीपटका येथे बतावणी करून अशा पद्धतीने वृद्ध महिलांना फसवलेले आहे आणि ही महिला सरावलेली क्रिमिनल आहे। नमूद कामगिरी आमचे पोलीस ठाणे तहसीलचे पोलीस उपनिरीक्षक श्री रसूल शेख त्यांच्यासोबत ग्रेड PSI श्री राजेश सिंग ठाकूर आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट, नागपूर।